सँडी आर्ट्सवर तुम्हा सगळ्या कलारसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. मी तुम्हाला आता इथे एक मी रॅपिड स्केच करतो आहे, ज्याची प्रॅक्टिस असणं खूप जरुरी आहे. तर सँडी आर्ट्सवर तुम्ही आता नियमितपणे हे पाहाल की स्केचिंग कशी करायची असते. तर एक फ्री हँड स्केचिंग कशा प्रकारे होते हे दाखवण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुमची रोज तुम्ही ही प्रॅक्टिस करा. आणि स्केचिंगची प्रॅक्टिस असणं खूप जरुरी असते. कुठल्याही चित्रकाराचा हा एक रोजचा रियाज असला पाहिजे. त्याने फ्री हँड स्केचिंगसाठी कमीत कमी 1 तास तरी द्यायलाच हवा. म्हणजे त्यामध्ये त्याला वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळे फिगर्स ड्रॉ करताना त्याचा रियाज होईल आणि त्याच्या हाताला एक प्रकारची सवय होईल. तर इथे आता आपल्याला हे स्केच मी फ्री हँड स्केचिंग करतो आहे, ते आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचं असतं. यामध्ये काही डिटेल्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओप्रमाणे याही व्हिडिओमध्ये सांगतो आहे की डिटेल्सकडे न जाता जिथे शॅडो आहे, जिथे लाईट आहे ते व्यवस्थितपणे दाखवणं, त्यानंतर एक फॉर्मचा जो अँगल आहे तो व्यवस्थित ड्रॉ करणं, तसंच त्या फिगरचं जे प्रपोर्शन आहे, तुमचं प्रपोर्शन पण लक्षात ठेवून त्या फिगरला ड्रॉ करणं, चेहऱ्याची ॲनाटॉमी लक्षात घेऊन त्या चेहऱ्याची ॲनाटॉमीच्या जी बेसिक जी गरज आहे ते लक्षात ठेवून ड्रॉ करणं, याला म्हणतात स्केचिंग. तर हे काही अँगल्स आपण लक्षात, बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवून फ्री हँड स्केचिंग करायची असते. तर यामध्ये काय होतं की तुमच्या रेषांवरती पण तुम्हाला कंट्रोल हळूहळू मिळायला सुरुवात होते आणि कुठलंही मग ड्रॉईंग करताना तुम्हाला ते अवघड वाटत नाही, कारण तुमची त्याची प्रॅक्टिस ही झालेली असते. तर इथे ही स्टँडिंग पाठमोरी उभी असलेली एक फिगर मी ड्रॉ करतो आहे आणि त्याचं प्रपोर्शन लक्षात घेऊनच हे काम सुरू आहे. म्हणजे स्टँडिंग फिगरचं प्रपोर्शन काय असतं ते माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी या काही कॅल्क्युलेशन्स मनात असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानुसार तुम्ही कुठलंही स्केच ड्रॉ करू शकता. तर अशा स्केचेसची प्रॅक्टिस करणं, प्रपोर्शनची प्रॅक्टिस करणं, अँगलची प्रॅक्टिस करणं, तुम्ही ही स्टडी तुकड्यांमध्ये पण करू शकता. म्हणजे आज जर तुम्ही चेहऱ्याची ॲनाटॉमी लक्षात घेऊन स्केच करायचं झालं तर तसं तुम्ही ड्रॉईंग करू शकता, किंवा पूर्ण फिगर ड्रॉईंग करू शकता, हाफ फिगर ड्रॉईंग करू शकता. पण रियाज, अभ्यास रोजचा असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुमची अजिबात कसूर झाली नाही पाहिजे, कारण ही जी प्रॅक्टिस आहे हेच तुम्हाला उद्या तुमच्या फिनिश अशा पोर्ट्रेटमध्ये किंवा चित्रांमध्ये तुम्हाला कामी येणार आहे. तर आता ही पाठमोरी असलेली ही फिगर मी किती मिनटात ड्रॉ केली आहे, तर जवळजवळ 3.5 मिनटं मला ही फिगर ड्रॉ करायला लागलेलं आहे. याच्यामध्ये माझ्या पण चुका आहेत, पण हा अभ्यास असल्यामुळे आपल्याला त्या चुका पुढच्या अभ्यासात टाळता येतील अशा प्रकारे काम करणं जरुरी आहे. चुका असल्या तरी त्या तिथेच सोडून न देता आपल्याला आपल्या चुकासुद्धा लक्षात आल्या पाहिजेत. तर ती फिगर कंप्लीट करून, आता 3.5 मिनटात ती फिगर कंप्लीट करून, ते स्केच कंप्लीट करून आता मी पुढच्या स्केचकडे वळलो आहे. याच्यामध्ये फक्त मी चेहरा घेतला आहे, ते चेहऱ्याचं रेखाटन आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये पण मी हेच पाहतो आहे की चेहऱ्याची जी ॲनाटॉमी आपण शिकलेलो असतो त्या ॲनाटॉमीच्या अनुषंगाने आपल्याला इथे स्केच ड्रॉ करता आलं पाहिजे. आणि ते ड्रॉ करत असताना डोळे कुठल्या पोझिशनला हवेत, डोळ्यामध्ये आपण डिटेल दाखवत नाही आहे, पण पोझिशन ही महत्त्वाची आहे की 2 डोळ्यांमध्ये एका डोळ्याचं अंतर असणं, नंतर डोळ्यापासून नाकाचं अंतर, परत वरचं कपाळाचं अंतर, मग नाकापासून ते तोंडापर्यंतचं अंतर. तर हे अंतरांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सतत तुमच्या डोक्यामध्ये फिट हवं. आणि जेव्हा तुम्ही स्केचिंग कराल तेव्हा त्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ते जे अंतर आहे, जे अँगल आहे, ते अँगल व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. सुरुवातीला तुमचं स्केच लवकर होणार नाही, तुम्हाला वेळ लागेल, पण काही हरकत नाही. स्केच व्यवस्थित करा
घाई अजिबात करू नका आणि हळूहळू तुमच्या स्केचिंगमध्ये सुधारणा होत जाईल. तर इरेझरचा वापरही करू नका. स्केचिंग करत असताना इरेझरसुद्धा वापरू नका. जास्तीत जास्त डिटेल करू नका. त्यानंतर कुठलंही स्केचचा टाईम लिमिट हा 15 ते 16 मिनटंचा अवधी असतो. त्याला स्केच म्हणतात. फ्री हँड स्केच 15 ते 16 मिनटामध्ये तुम्हाला उरकायचं असतं आणि हीच एक खरी चित्रकलाकाराची प्रॅक्टिस असते. आता इथे मी बघा टोपी दाखवली, चेहऱ्याचं प्रपोर्शन कसं असतं ते त्याप्रमाणे मी ते ड्रॉ केलं आणि ॲनाटॉमीप्रमाणे चेहऱ्याची जी ॲनाटॉमी असते त्या कॅल्क्युलेशन्स लक्षात घेऊन चेहऱ्याचं ड्रॉइंग मी कंप्लीट करत चाललो आहे. तिथे मग त्यांची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू ॲड करत गेलो आहे. लाईट कुठे आहे, शॅडो कुठे आहे, परत टोपीचा भाग कसा आला पाहिजे, कान कुठल्या पोझिशनला पाहिजे, हे सगळं तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला करत असताना, स्केचिंग करत असताना तुमच्या नेहमी लक्षात हवं. म्हणजे बेसिक फॉर्म्स जर तुमचं परफेक्ट असेल तर तुम्ही कुठलंही चित्र सहजरित्या काढू शकता. तर अगोदर तुम्ही तुमचा बेस स्ट्रॉंग करा. डायरेक्ट तुम्ही मोठमोठे पोर्ट्रेट जे येतात यूट्यूबला बघतो आपण किंवा मग प्रदर्शनामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे चांगली चांगली चित्रं लावलेली आहेत. पण त्या सगळ्या चित्रांपर्यंत पोहोचण्याचा अभ्यास हा आहे. ही स्केचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या स्केचिंगमध्येच तुम्हाला कळून येतं की तुमचा हातसुद्धा किती फ्री झाला आहे. तसेच तुमचं नॉलेज पण वाढलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे अँगल जेव्हा ड्रॉ कराल त्यावेळेला तुमचा हात हा फ्री होईल आणि तुम्ही बिनधास्तपणे कागदावरती रेषांमधून चित्र काढू शकता. तर सँडी आर्ट्सवरती माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक होतकरू चित्रकारांनी इथे काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा आणि कोणाला चित्रकलेची आवड असेल तर ते हे एज्युकेशन त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये, इथे आपल्याला काही आपण पैसे त्याचे चार्ज करत नाही आहे. तुम्हाला फ्री चित्रकला इथे शिकायला मिळेल आणि तुमचे कोणी नातेवाईक असेल, मित्रमैत्रिणी असतील, कोणी असतील तर त्यांना तुम्ही सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा हे व्हॅल्युएबल असं नॉलेज पोचेल. तर आता ही माझं हे रेखाटन कंप्लीट झालेलं आहे. ही जी फिगर याच्यामध्ये मी काही डिटेल दाखवलेलं नाही. हे एक बेसिक फिगर आहे. याच्यामध्ये लाईट डार्क कुठे येईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि लाईट कुठून पडले, शॅडो कुठे आहे आणि रेषांची सगळी फोर्सवरती हे चित्र अवलंबून आहे. आता याच्यामध्ये मी कुठेच डिटेलिंग केलेलं नाही आहे किंवा शेडिंगसुद्धा मी फक्त पेन्सिलने केलेली आहे. याच्यामध्ये शेडिंग मर्ज केलेली नाही आहे. तर असंही चित्र बनतं. चित्र फिनिश असलं म्हणजे चित्र असतं असं नाही. तर चित्राला तुम्ही अनेक प्रकारे ड्रॉ करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही लाईट डार्कवर भर देऊन ड्रॉ करू शकता. असे अनेक अँगल्स असतात चित्रकलेमध्ये. तर आता एक फिगर संपवून मी दुसऱ्या फिगरकडे वळलेलो आहे आणि आता दुसरी फिगर आपण सुरुवात केलेली आहे ड्रॉ करायला. तर रॅपिड स्केचमध्ये आपल्याला अँगल रेखांकन खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमचा हँड फ्री चालेल त्यावेळेला तुम्हाला सगळे फॉर्म हे इझी वाटायला लागते आणि ह्याची ही प्रॅक्टिस तुम्ही डेली करणं अतिशय गरजेचं आहे. इथे आता दुसरी पण फिगर मी लवकरच कंप्लीट केले आणि खूप रॅपिडली करतो आहे. तर याच्यामध्ये माझं फक्त एवढंच हे आहे की मला फॉर्म एक ड्रॉ करायचं आहे, हेच माझ्या लक्षात आहे आणि त्या प्रकारेच मी काम फटाफट करतो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ना केसाची डिटेल केली आहे ना काय, फक्त एक आकृती दिसते जी पाठमोरी उभी आहे आणि त्याचं ते हे ड्रॉइंग आहे सगळं. तर फक्त रेषांवरून आणि जिथे डार्क आहे, लाईट आहे, तिथे मी फक्त डार्क लाईटचं जे व्हॅल्यूज आहेत ते ॲड करतो आणि ही पण फिगर कंप्लीट केली. आता आपल्या 3 फिगर टोटल कंप्लीट केल्या आपण आणि आता चौथी ही फिगर आहे जी आपण ड्रॉ करतो आहे. तर अशा प्रकारे रॅपिड स्केच केलं जातं.
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझं चॅनलवरती दुसरे जे वर्कशॉप आहेत माझे, जे डेमो मी दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि रेफर करू शकता. तर आता ही एक बसलेली एक इमेज मी फटाफट ड्रॉ केली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही रॅपिड स्केच करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुमच्या हात हा क्विकली मूव्ह झाला पाहिजे. तुम्हाला एखादी फिगर आहे ती क्विकली ड्रॉ करता आली पाहिजे. तुम्ही जर याची डेली प्रॅक्टिस कराल तर नक्कीच तुमच्या कामामध्ये त्याचा उपयोग होईल, फरक पडेल आणि एक चांगलं स्केचिंग तुम्ही करू शकाल. तुम्हाला आर्ट कॉलेजमध्ये सुद्धा या स्केचिंगची खूप गरज असते. तुम्हाला कुठलंही चित्र बघून काढता आलं पाहिजे, त्यासाठी स्केचिंग अतिशय महत्त्वाची असते. म्हणून सँडी आर्ट्स तुम्हाला ही स्केचिंग दाखवत आहे. त्यानुसार अभ्यास करा आणि डेली 1 तास स्केचिंगसाठी काढा. आता यापुढे सँडी आर्ट्सवर असेच व्हिडिओ नवनवीन येत राहतील आणि हेच फिगर ड्रॉइंग आपण शिकत राहू. तर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या चॅनलचा प्रचार आणि प्रसार करा, जेणेकरून जे होतकरू आणि ज्यांना शिकायची खरोखर इच्छा आहे ते शिकतील आणि एक नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आता आपले 4ही फिगर झाल्यात. 11.5 मिनटामध्ये मी 5 फिगर ड्रॉ केल्यात, तुमच्या समोर आहेत आणि याची प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा आपण भेटू नवीन स्केचिंग करण्यासाठी आणि तुमच्यासमोर पुन्हा नवीन स्केचिंग मी घेऊन येईन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, टेक केअर आणि चित्रकलेचा अभ्यास करत राहा.